सचिनला समोरच्या खिडकीत एक सुंदर मुलगी दिसली. सचिनने ते पाहिलं. तो बघतच राहिला. त्याला असं वाटलं जणू तो त्या मुलीला अनेक जन्मापासून ओळखतो. त्याच्या स्वप्नात येणारी मुलगी, त्या मुलीचे नाव कोमल होते. कोमलनेही सचिनला पाहिले. मग एक दिवस तिने विचारले, तू अशी का दिसतेस? सचिन, हो, मला माहीत आहे, पण तुला पाहिल्यावर माझं काय होतं ते मला माहीत नाही. असं वाटतं की मी तुझ्यासोबत अनेक आयुष्य आहे. कोमल, ओके ओके. फिल्मी डायलॉग बंद. पण कृपया आतापासून पाहू नका. त्या दिवशी कोमलने नकार दिला, पण सचिनची वाट पाहत राहिली. सचिन आला. कोमलने हसून सचिनला पाहिले. हळूहळू दोघांची चर्चा वाढली. ते घराबाहेर भेटले. कधीकधी दोघेही गुपचूप बाईकवर एकत्र फिरायला जायचे. पण हा लपंडाव फार काळ टिकला नाही. कोमलच्या वडिलांना हे कळाले. त्यांनी मुलीला शिव्या न देता प्रेमाने समजावले, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. तू आता मोठी झाली आहेस. दुसऱ्यासोबत हँग आउट करणे तुमच्यासाठी चांगले नाही. कोमल, पप्पा, मला माहीत आहे या वयात मन भरकटते. कोणीही कोणाच्याही प्रेमात पडो, पण त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते. कोमल, पण पप्पा, मी सचिनशी लग्न केले आहे. तो पण तयार आहे. पप्पा, लग्न, मुलगी, प्रेम वेगळं आणि लग्नानंतरचं जगणं वेगळं. प्रेमाने खायला मिळत नाही. 2 वेळच्या भाकरीसाठी पैसा कसाही लागतो. जाणार कोमल, पण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही पप्पा. कोमल रडायला लागते. वडील प्रेमाने तिचे अश्रू पुसतात आणि म्हणतात, मग तुम्ही दोघे पळून जाऊन लग्न करा. मी तुझ्या आईला आणि गावाला सांगेन की ती शिकण्यासाठी बाहेरगावी गेली आहे. तिला तिच्या वडिलांना सोडायचं नव्हतं. पण सचिनलाही गमावायचं नव्हतं. रात्रभर विचार करत राहिलं, काय करावं. ज्याने लहानपणी आपल्या स्वार्थासाठी आणि प्रेमासाठी प्रेम केलं, तोच असेल का? ज्याने छोटे छोटे हात धरून चालायला शिकवले, त्याला कायमचा सोडून जातोय? नाही. कोमलने सचिनला शेवटच्या वेळी भेटण्यासाठी वडिलांची परवानगी घेतली. दुसऱ्या दिवशी ती सचिनला भेटली आणि सचिनला सगळं सांगितलं. तुझं मन काय म्हणते? कोमल, ज्यांनी मला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, त्यांची फसवणूक करावीशी वाटत नाही. पण तू म्हणतोस तसं तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. मला तुझ्यासोबत मरायचं आहे. सचिनने कोमलच्या तोंडावर हात ठेवला. राज रडत रडत म्हणाला, मला माझ्या प्रेमाचा अभिमान आहे. मी तुझ्याशिवाय कसा जगणार माहीत नाही. पण तू तुझा आनंद पाहून
नेहमी आनंदी राहा. मी करेन. कोमलनेही रडतच उत्तर दिले, मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सचिन, पण मी असहाय्य आहे फक्त शेवटची भेट घेण्यासाठी.